घेतलं असतं म्हटलं जरा जरा. नाश्ता आता या टायमाला कुठे माय 4 वाजता काय कोणी नाश्ता करते का काय? आता एवढं जेवण झालं आता नाश्ता बी आणि मग रात्याची का धकते काय माय बाई. आता म्हाताऱ्या जीवाले तरास होते. नाही तूर ना पूर्ण खाल्लं तर पसते बाई. म्हाताऱ्या जीवाले तरास होते एवढं धकत नाही. आणि कसं आहे काम बी नाही ना बाई काही. खाल्लं की बसली एका जागेवर. आता नाही खात बापा मी. तुम्हाला खाणं असेल तरी खाणं असेल त्यांना खा. कसं आहे माल दुसऱ्याचा आहे पण पोट आपलं आहे ना बाई. हो बाई तरास तर होते पण म्हटलं जरा जरा खा. घ्या ना म्हटलं मोठ्या बाई खा ना म्हटलं उलसक तिलसक काही. नाही बाई बरी आठवण आली रे मोठ्या जाऊची. मी म्हटलं काय म्हणतच नाही का काय. नाही नाही बाई तुम्ही म्हाताऱ्या आहे तर मी काय नाही दुर्मी हो काय. मरे नाही पोचत. खा ना आई तुम्ही. घरी तर तुम्हाला अर्ध्या घंटानं भूक लागते. मग इथं जाऊन ना घ्या खा खा ना. पोचते तुम्हाला सगळं. आता नाही कशी आहे वैशाली. आता घरी जिरते मायावालं. चक्रा गिकरा मारतो इकडून तिकडे. इथे एका जागेवर बसून आता जिरत बी नाही. नाही मी नाही खात बरं बाई. नाही तुम्ही खा. खावा पोरी हो. तू काय व साधना. आता म्हाताऱ्या काय नाही दुरण्या काय सगळं जण थोडं थोडं खा. पसते बरोबर. घे ना ग बाई तेजस्विनी. आणि तू खात जाय ना. प्रेग्नेंट आहेस ना तू. अशा बाईनं तर अर्ध्या तासानं काही ना काही खायलाच पाहिजे. काहीच खात नाही तू तर. आणि खाली बसणं उभीच आहेस. हो ना तेजू खाली बस ना व. काही करू लागत तर नाहीच नाही पण उभी राहत नाही बाई खंब्यावानी. बस खाली काय उलसकत्या बाई संग. नको मला ऑइली वगैरे नको मला. मला पाहूनच मळमळ होऊन राहिलं. नको मला काहीच नको. आणि बसून बसून माझे पाय आखडून राहिले. मला खूपच छान वाटून राहिलं. किती दगदग होऊन राहिली मला या लग्न घरी. म्हणून नाही म्हणत होती बरं मी यायचं. पण प्रियंका नुसतं नाचत होते. चल म्हणे लवकर चल म्हणे लवकर. आणि माहितीये का मेहंदीच्या दिवसापासूनच चालू होत त्यांचं. जाऊ त्यांच्या घरी म्हटलं काय आहे तिथे जाऊन पण इतकी गर्दी. खूपच मला असं कसं तरी होते इथे. नको मला. नको का ग तुला. नको का तुला. घे ना खाऊन घे ना. घरी तुला खूपच ऑइली खा वाटते. इथे काऊन नाटकं करून राहिली. तू काय बिमार आहे काय. ऑइली नाही पाहिजे मला. घरी तर म्हणते मला की समोसे खा वाटते कचोरी खा वाटते. मग इथं भेटून राहिलं तर खाय ना. आणि कसं कसं होते तुला. नुसतं एकटंच राहा वाटते काय दिवसभर. तुम्हाला सांगतो म्हटलं आई म्हटलं तुला सांगतो म्हटलं. तू म्हणशील की काय सगळे समोर माझ्या पोरीचा अपमान करून राहिली. पण नुसतं म्हटलं बोलत राहते म्हटलं. काही पायत नाही काही नाही म्हटलं. आणि किती बोलून राहिली इतक्या तर खूपच बोलून राहिली. आणि मग नुसतं म्हटलं खायचं काम आणि झोपायचं काम आहे. दुसरं कोणतं कामही करत नाही. आणि काय तर म्हणते मला असं होते मला तसं होते. बस ना खाली आता. आपण कुठं आहे काय आहे याचा ते विचार ठेवतात. भांडव जरा की काय जीभ आहे आपली म्हणून कुकडी वळून टाकायची. हाड नाही म्हणून. आणि छायाताई म्हटलं जरा म्हटलं चला बरं तिकडे. उद्याचा आपण तयारी करू. उद्या सकाळीच नवरदेव निघणार आहे तर पटपट तयारी करून ठेवा लागेल. आई ते काय काय पॅकिंग करावं लागते पाय बरं चाल बरं जरा. घे पटकन खाऊन आणि चला जरा उद्याची तयारी करू. हो चाल बरं. ते उद्या कसं सकाळी लवकर उठ जा बाय. हो नवरदेव वेळेत पोहोचला पाहिजे. नवरीच्या बाबाचं म्हणणं असं आहे की लग्न वेळेत लागलं पाहिजे. मग सकाळी जरा लवकर कर जा. आताच तयारी करून ठेवू आपण. आई चाल बरं मग ते काय काय भाड लागते चाल सांग बरं मग. ते आम्हाला काही एवढं समजत नाही त्याच्यातलं. हो चाल माय. मला काय व माय या बाई संग खातो मी उलसक. मला काही भूक बी नाही आहे. घ्या मग येईन बाई. घ्या म्हटलं मोठ्या बाई. हो घ्या बाई एक प्लेट सगळं जण घ्या. नमस्कार ताई सर्वांना. तुम्हाला सर्वांना ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगते की माझं ज्वेलरी कलेक्शन आहे ईशान्वी कलेक्शन या नावाने. आणि माझ्या आपल्या सबस्क्रायबर ताई बऱ्याचशा ॲड झालेल्या आहेत त्या ग्रुपला. तुम्हाला पण इच्छा असेल तर मी खाली दिलेल्या नंबरवर स्क्रीनवर मी नंबर देत आहे. त्याच्यावर तुम्ही मला हाय हॅलोचे मेसेज करा. मग तुम्हाला मी माझ्या ग्रुपला ॲड करेल. आणि तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की तुम्ही बिनधास्तपणे ऑर्डर करा. कुठल्याच ऑनलाईन ॲपवरून आपण सामान मागवत नाही. आणि तुम्हाला वाटत असेल की या वस्तू महाग आहेत, महाग पडून राहिल्या, पण त्या महाग नाही आहेत ताई. त्या प्रीमियम क्वालिटीच्या वस्तू आहेत. त्याची गॅरंटी राहते. लोकल नाही आहेत त्या. आणि असं तर नाही आहे की कुठल्या ऑनलाईन ॲपवरून मी वस्तू मागवली त्याचे फोटो टाकले आणि तुम्हाला म्हटलं की हे घ्या ते घ्या. नाही, तुम्ही जे ऑनलाईन वस्तू पाहता ना 100-200 रुपये आहेत त्याची गॅरंटी काहीच नसते.
पण आपल्या याची गॅरंटी आहे, आपल्या साड्यांची, आपल्या ड्रेसची, आपल्या ज्वेलरीची प्रत्येकाची गॅरंटी आहे. तुम्ही बिनधास्तपणे ऑर्डर करा, तुमचे पैसे कुठंच जाणार नाही, विश्वास ठेवा. आणि आपला असं लोकल माल आहेच नाही. आणि ज्यांना लोकल माल पाहिजे असेल त्यांच्यासाठी लोकल माल सुद्धा आहे माझ्याकडे, असं तर नाही आहे म्हणून. लोकल माल पण आहे, पण त्याची गॅरंटी आम्ही घेत नाही, तो स्वस्तात आहे. आणि हे जे मी फोटो टाकून राहिली, व्हिडिओ टाकून राहिली आपल्या ग्रुपला, याची गॅरंटी आहे. आणि आता सण आहेत समोर, दिवाळी आहे, दसरा आहे, हरतालिका आहे, तर त्यासाठी आपण गोटा चांदीच्या पायलसुद्धा आणलेल्या आहेत. 120 रुपयापासून त्या पायल आहेत. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी या नंबरवर मला हाय हॅलोचे मेसेज करा, मग मी तुम्हाला ग्रुपला ॲड करेल. आणि ज्यांना कोणाला बिझनेस करायचा असेल होलसेलमध्ये, त्यांना माल मिळून जाईल ज्वेलरीचा. तर चला, आता व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला पण लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या या बहिणीला सपोर्ट करा. का व म्हटलं की अंग धुतं की नाही, सगळ्या बाया उठल्या, मागून उठली तर उठली, अंगही धुत नाही म्हणतो. अंग धुई, लग्न नाही आज त्या पोराचं, अशी पारशी येतं का लग्नाली? का व किती चरक बोलतो व तेजू, डबल तुला गुण फुटली का काय? तुला मागं समजून सांगितलं होतं ना की चांगली मर्यादित राहत जाय म्हणून. मम्मी मी काय बोलून राहिली का मम्मी? तुम्हाला माझं बोलणं खूपच खूपच राहिलं. तो तोंड उघडली की बोलते बोलते बोलते. ती प्रियंका किती सरक करते, प्रियंकीला कोणी म्हणत नाही, माझ्याच मागं लागतात सगळेजण. माझं डोकं दुखू नको मम्मी, काय मला खूपच त्रास होते बरं. आंघोळ केलीच पाहिजे असं काही जरुरी आहे का? समजू शकतात सगळेजण की ही प्रेग्नेंट आहे म्हणून आंघोळ नाही करत. काय लावलं होती? प्रेग्नेंट आहे, प्रेग्नेंट आहे, प्रेग्नेंट आहे. तेच ते ऐकून कान पोकले मायरा. तूच आहेस का प्रेग्नेंट? मम्मी प्लीज मम्मी, रागात नको येऊ बरं. रागात या जो धंदे खायले करते बघ. ते प्रियंका पाय ना, गुण घे ना तिचे, किती मस्त कामं करून राहिली. तू तर काहीच कामाची नाही, गोटाच आहेस नाही. भावली कापराची, मले पान फुलवा. वा वा वा, इतकी नको डोक्यावर चढू. ते भाई नको रांगबाई. राहू दे आई, ते आंघोळ नाही करणार. आता तर लग्न घरच आहे, घरी बी 3 दिवस अंग नाही धुते. आता माय बाई हो काय व प्रियंका, अंग धुत नाही घरी? ती सासू काही म्हणत नाही काय व? सांगा अजून खोटं सांगा माझ्या मम्मीला. मम्मी तू काय ऐकते ग यांचं, नुसतं खोटं बोलत राहतात. हे पाय तेजस्विनी, खोटं मी अजिबात बोलत नसते. तू आंघोळच करत नाही 3 दिवस. सासूबाई काय बोलणार आहे, सासूबाईला बनवते हे बरोबर. मला माहित आहे ना हे आंघोळ नाही करत म्हणून. खोटारडी, स्वतःच खोटी बोलते. जाई पटकन आंघोळ कर, जा लागते आपल्याला, नवरदेव निघते आता. चालली मोठी लग्न आहे नाही. आणि ते साडी दुसरी घाल तू जरा, चांगली घाल तू जरा. आणि चल आई तू झाली का ती आंघोळ? चाल तिकडे जाऊ दे आणि नको लागू म्याळ पोरीच्या. हो चाल. का व प्रियंका तू आई नाही आली व, ते भाऊ बी नाही आला? आई माईल बरंच नव्हतं, आता मग येई की आज येते, पोचीन डायरेक्ट कार्यालयातच पोचीन. असं काय? चाल मग, चल ये पटकन आंघोळ करून. ही प्रियंकी ना काय खूपच बेकार बाई आहे बरं का. हो माझ्या आईला माझ्या मम्मीला गोड गोड बोलू फसवली की ना, मस्त फुस लावून राहिली. माझ्या मायला काय डोकं आहे का? फुली मागं तिच्या काही कामाची नाहीये, नुसतं फ्लॅश मारते, गोड गोड बोलते आणि स्वतःला खूपच महान साबित करते. मला हलकट साबित करते, जसे की मी खूपच नालायक आहे आणि खूपच महान आहे. चालली मोठी शहाणपणा करत. आई का किती वेळ लावला ती? म्हटलं काल येशील तू, काल किती मज्जा आली. अहो माय जमलंच नाही ना प्रियंका, काल काही तब्येतच नव्हती ना बरी. माय बाई बोललेच मस्त घातले व हार नेकलेस वन पोता, साडी लय मस्त आहे बापा. आता स्वतः चालू केलं कलेक्शनचं काम, तर मग माय घालणार नाही का मी आता एवढं मोठं? मग हो ते बी आहे म्हणा. का व मग सगळेजण आलते नाही? अयर आणला नाही दुका मग चढून आता दे, चढून दे अयर ते. मस्त मजा आली बाई. छातीच्या भावाचं लग्न झालं, आता आपण माया भावाचं राहिलो. आई या पोरीची मावस बहीण लय आवडते मुली, किती मस्त आहे दिसायला ती जानवी. दादासाठी मस्त होती आपली आई की नाही. म्हणून पाहता का तिच्या आईले नाही तर लग्नाचा विषय काढता का तिच्या आई समोर. प्रियंका ते आपल्या घरी देतात का बाई? आपण गरीब, तेच पैशावाले. आता आजकाल पोरीला चांगलंच पाहिजे, ते तर पैशावाल्याचीच पोरगी आहे.
ती काय असं तसं पाहतात माय बाई, चांगला आहे फाय पाहतीन ती. खायला आपला पचका करा आपण म्हणा, तिच्या मायने आपल्याला नाही म्हणा, मग अजून आपला पचका होईल नाही का त्याच्यात. त्यापेक्षा राहू दे बाई, भरले मुठ लाखाची, काही म्हणू नको, राहू दे. काय बाई तू खरं, मी त्या पोरीले पटवतो. त्या पोरीले पटवतो मी. त्या पोरीले ती पोरगी पटली की झालं. पोरीच्या पुढे जायची माय जाणार आहे का मग? राहू दे ना, काय कोणाच्या पोरीले पटवतो, राहू दे. नशीब असेल ते भेटीन. नाही बाई थांब तू, ती ती चालली पाय. ए जानू जानू जानू, इकडे जानू. कोण ताई, मी का? हो ग तू जानू. हा ताई, तुम्ही मला बोलावलं का? बोला ना ताई, काय म्हणता? ओ जानू, सो ब्युटिफुल. किती ब्युटिफुल, किती छान सुंदर क्यूट दिसत आहे ग तू. खूपच सुंदर आहे बाई, तुम्हाला तर खूपच आवडते जानू. तुझं नाव पण किती छान आहे, जान्हवी, जानू. ओ ताई, थँक्यू सो मच प्रियंका ताई. तुम्ही पण खूप छान स्वभावाची आहे बरं का. मला खूप आवडतं तुम्ही, पण फार मन मोकळे आहे. तुमच्याशी बोलले ना पूर्ण माइंडच फ्रेश होऊन जाते माणसाचा. हो थँक्यू थँक्यू. जानू ही माझी मम्मी आहे. मम्मी ही जानू आहे. या आपल्या होणाऱ्या वहिनीची मावस बाई. हो काय, चांगली आहे, साजरी आहे. हॅलो काकू. हो, आशीर्वाद आहे तुले. आई तू ह्याला म्हण ना, कशी आहे माझी थोडी साधी आहे, पण खूप मायाडू आहे बरं, खूप मनमिळाऊ मायाडू. जानू तुला माहिती आहे, मला एक भाऊ पण आहे, माझ्यापेक्षा थोडासाच मोठा आहे. म्हणजे काहीच वय नाही त्याचा, माझं पण काहीच वय नाही, माझं लवकर लग्न झालं ना का. या वहिनीच्या भावापेक्षा पण लहान आहे, छायाच्या भावापेक्षा पण लहान आहे माझा भाऊ. दिसायला पण हँडसम आहे, पुण्यामध्ये नोकरी आहे, छान मस्त घर आहे, खूप छान आहे घरी. आणि मी तर म्हणते ना, माझ्या भावाची होणारी बायको खूपच लकी राहील, आणि माझ्या आईची जी सून होईल ना, ती पण खूपच लकी राहील. हो का ताई, वाव छानच आहे. मग चला ना तिकडे बसू, आता लग्नाची वेळ झाली ना. हो चाल.